नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, तुम्हाला वाटेल मी काय करतोय, तर ह्याला ना पतंग उडवतो ना आपण जेव्हा मकर संक्रांतीच्या आसपास, तेव्हा आपण कशी ॲक्शन करतो. आणि ही ॲक्शन कोण करतो माहिती आहे? नेहमी निवडणुकीची सभा असली की ओवेसीना तुम्ही बघितलं असेल, त्यांचे जे काही समर्थक असतात ना, जबरदस्त त्यांचं उत्साह असतो त्या समर्थकांमध्ये आणि ओवेसीमध्ये, आणि ते नेहमी ही ॲक्शन करतात. का करतात? कारण त्यांच्या पक्षाचं चिन्ह आहे पतंग. आणि असेच पतंग मित्रांनो महापालिका निवडणुकीच्या आगेमागे उडवले गेले मराठी माध्यमाकडनं. आज मी हा व्हिडिओ अशा करता करतो आहे की भारतीय जनता पक्षाने आपला जो महापौर आहे तो आज डिक्लेअर केलेला आहे. रितू तावडे त्यांचं नाव आहे. आणि त्यावेळी लोक म्हणत होते, हेच मराठी माध्यमातले, की भारतीय जनता पक्ष जो आहे तो कधीच आपला महापौर बसवू शकणार नाही मुंबईमध्ये. तरी इथे नेहमीच ठाकरे गटाचा किंवा अखंडित सेनेचा महापौर राहिलेला आहे गेली 25 वर्ष किमान, आणि पुढेही तोच राहील. काहीतरी जादू होईल आणि शेवटच्या क्षणी ठाकरे गटाचा जो नगरसेवक असेल तो महापौर म्हणून येईल. असे पतंग शेवटपर्यंत उडवण्यात आले मित्रांनो. पण वस्तुस्थिती काय झाली? आज हे डिक्लेअर झाले. रितू तावडे मॅडमचं नाव डिक्लेअर झालं, त्यांनी अर्जही भरला आणि 11 तारखेला मला वाटते त्याची जी काही प्रक्रिया पूर्ण होऊन त्यांचं नाव डिक्लेअर होईल. आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की मीडिया, जो मराठी मीडिया आहे, त्यांनी अत्यंत खालच्या पातळीवरती जाऊन शिंदेसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध जनमत कसं तयार होईल, कशा खोट्या बातम्या पसरवता येतील, कसं खोटे नॅरेटिव्ह पसरवता येतील, याचा पूर्ण प्रयत्न केला. आणि आज त्या सगळ्या प्रवृत्तींचा आणि मराठी मीडियाचा पराजय झालेला आहे. आणि जे फडणवीस आहेत, शिंदे आणि फडणवीस, विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलेलं आहे की ते जास्त बोलत नाहीत. पण त्यांनी म्हटलेलं त्यावेळी की जेव्हा ही कॉन्ट्रोवर्सी झाली की मुंबईचा महापौर अमराठी असेल अशा बातम्या उडवण्यात आल्या, तेव्हा फडणवीसांनी ठामपणे सांगितलं की मुंबईचा महापौर हा 100% हिंदू असेल आणि 100% मराठी असेल. आज त्यांनी ते आपलं म्हणणं पूर्ण करून दाखवलेलं आहे. आणि आज मराठी मीडियाला तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही आहे त्यांनी मित्रांनो. आणि हे झाल्यानंतर सुद्धा मराठी मीडिया सुधरेल तर तो कसला, विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडिया. आता काय बातम्या उडवत आहेत की ह्या बाई ज्या आहेत महापौर होणार आहेत, रितू तावडे, ह्या म्हणे घाटकोपरमधून इथून निवडून आलेले आहेत, तिकडे बहुसंख्यक गुजराती जातात म्हणून त्यांना महापौर बनवण्यात आलं आहे. अजून एक लोणकडी थाप मीडिया मारायला सुरुवात केली आहे. दुसरे असं म्हणतात की आता ह्या ज्या मॅडम आहेत, तावडे मॅडम, ह्या विनोद तावडे जे आहेत त्यांच्याशी कुठेतरी त्यांच्यापैकीच ते आहेत. आणि आता केंद्रीय जे नेतृत्व आहे भाजपचं, त्यांनी कुठेतरी हे मुंबईच्या राजकारणामध्ये विनोद तावडे यांना प्राधान्य दिलं आहे. त्यांची उमेदवार जी आहे रितू तावडे यांना महापौरपदी बसवण्यात आलेलं आहे. आणि यापुढे हळूहळू फडणवीसांचं महत्त्व कमी होत जाईल आणि विनोद तावडे उद्या मुख्यमंत्री होऊन. म्हणजे किती पतंग, किती खोटे उडवायचे, ह्याला काही सुमारच राहिलं नाही हो काही. म्हणजे आणि त्यांच्या बाबतीमध्ये रितू गावडे ह्या 2012 साली मला वाटते राष्ट्रवादीमधनं भाजपमध्ये आल्या. जवळजवळ त्याला 12-13 वर्ष झाली, तरी त्या काँग्रेसच्या होत्या. आणि तुमच्याकडे कसे ओरिजिनल उमेदवार तुमचे नाहीत, तुमचे कार्यकर्ते नाहीत, तुम्हाला बाहेरनं आयात करावे लागतात. ही एक अजून लोटकडी थाप ही मीडियाने सोडलेली आहे. अजून एक बातमी, यांचं नाव डिक्लेअर झाल्यानंतर. म्हणजे थोडक्यामध्ये हे जे काही वस्तरण झालं आहे ना मित्रांनो, हे मी विरोधी पक्षाचं मानत नाही, उभाटाचं मानत नाही, मनसेचं मानत नाही. त्यांना कुठेतरी भान आहेत. आज किशोरी पेडणेकर म्हणालेत की आम्हाला गणित समजतं, आणि बरोबर आहे. अंकगणित आज महायुतीच्या बाजूने आहे, हे त्यांनी कबूल केलेलं आहे. आणि एक चांगली गोष्ट त्यांनी केली किशोरीताईंनी, की त्यांनी स्पष्ट सांगून टाकलं की आम्ही
सक्षम विरोधी पक्ष कसा असेल हे दाखवून देऊ. व्हेरी गुड. असं असताना माध्यमांनी त्यांच्या वतीने खोटारडेपणा करणं, बातम्या पसरवणं, खोटे नॅरेटिव्स पसरवणं हे मला वाटते त्यांनी आता बंद करावं, कारण त्यांची पूर्ती अब्रू आता निघालेली आहे. आणि ह्या सगळ्या निवडणुकीचा जी महापौरपदाची किंवा महानगरपालिकेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये मित्रांनो, जर कोणाचा पराजय झाला असेल म्हणजे जय महायुतीचं झाला हे दिसतच आहे समोर, पण पराभव जर कोणाचा झाला असेल तर तो मराठी मीडियाचा झालेला आहे, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आज इथेच थांबतो. माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.